आणि आता एक मोठी बातमी पाहूयात। भाजपचा मुख्यमंत्री झाला तरी गृह खातं मिळावं यासाठी एकनाथ शिंदे अजूनही ठामच आहेत। मात्र यातही भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा कुठलाही हस्तक्षेप शिंदेंना नको असल्याची माहितीही सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। शिंदेंकडे जे खातं असेल त्या खात्याचा अंतिम निर्णय हा शिंदेंचाच असेल अशी त्यांची मागणी असल्याचंही सूत्रांनी म्हटलंय। तर नगर विकास खात्यावर सुद्धा भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण शिंदेंना मान्य नसल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। अधिकाऱ्यांची बदली किंवा त्यांच्या संदर्भातल्या निर्णयाची शिफारस करण्याचे अधिकार मंत्र्यांना असतात, मात्र अंतिम सही मुख्यमंत्र्यांची असते आणि हाच हस्तक्षेप शिंदेंना नको असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अत्यंत महत्त्वाची अशी ही बातमी आहे, कारण की एकनाथ शिंदे हे गृह खातं हवंय यासाठी ठाम आहेत। परंतु आता एक दुसरी मागणी सुद्धा समोर येते की जे काही खाते शिंदेंकडे असतील त्यावरती त्यांना फडणवीसांचा हस्तक्षेप नकोच आहे। नगर विकास खातं हे जे शिंदेंकडे होतं त्यांचंच हे खातं आपण मानलं जातं, ते सुद्धा खातं जर शिंदेंना मिळालं तर त्याचा अंतिम निर्णय सुद्धा एकनाथ शिंदेंचाच असावा, फडणवीसांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी मागणी त्यांची असल्याचंही सूत्रांनी साम टीव्हीला सांगितलेलं आहे। अगदी विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे आता शिंदेंच्या अटी भाजप मान्य करणार का ही याकडे लक्ष सगळ्यांचं असणार आहे, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर नेमकं एकनाथ शिंदेंना हस्तक्षेप का नकोय आपण हे ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। भाजपचा मुख्यमंत्री करण्यास शिंदे राजी असल्याचं कळतंय, मात्र गृह खात्यावरती ते ठाम असल्याचं समजतंय। गृह खात्यात भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप शिंदेंना नकोय। शिंदेंकडे जे खातं असेल त्याचा अंतिम निर्णय शिंदेंचाच असेल अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। तर शिंदेंकडे जे खातं असेल त्याचा अंतिम निर्णय हा शिंदेंचाच असायला हवं, हे अगदी महत्त्वाचं विधान आहे जे ज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आणि शिंदेंची हस्तक्षेप न करण्याची मागणी आता भाजपने अमान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपचा मुख्यमंत्री करण्यास शिंदे राजी आहेत, मात्र काही अटी त्यांनी दिल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे। आता